आता आपण स्टार्ट करणार आहे क्लास 9चं न्यू चॅप्टर. कोणतं चॅप्टर? नंबर सिस्टम. ठीक आहे. नंबर सिस्टम चॅप्टर स्टार्ट करणार आहे आता. ठीक आहे. एक्सरसाइज 1.1 सोल्युशन्स. ठीक आहे. आणि या नंबर सिस्टम चॅप्टरमध्ये जास्त चेंजेस नाही. ठीक आहे. याच्यामध्ये 1.1 1.2 येणार आहे. हा काय न्यू सिलेबस आहे. हा काय न्यू सिलेबस. काय हा न्यू सिलेबस. ठीक आहे. बघू आता 1.1 मधला पहिला क्वेश्चन बघू आता. एक्सरसाइज 1.1 सोल्युशन्स. पहिला क्वेश्चन काय आहे? इज झिरो अ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय? रॅशनल नंबर म्हणजे असं असतं. पूर्ण क्वेश्चन पहिले पूर्ण करून घेऊ. कॅन यू राईट इट इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू वेअर पी अँड क्यू आर इंटिजर्स अँड क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. ठीक आहे. म्हणजे आपण रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स ज्यांना आपण पी अपॉन क्यू म्हणजे थोडे अपॉनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का नाही असं म्हणणं आहे. ठीक आहे. रॅशनल नंबर्स म्हणजे अपॉनच्या नंबर्सच्या फॉर्ममध्ये आपण त्याला लिहू शकतो का नाही. ठीक आहे. आता बघू पुढे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. पी अपॉन क्यू म्हणजे न्यूमरेटर आपण खाली डिनोमिनेटर असतं अपॉनच्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. सोल्युशन काय आहे? रॅशनल एनी नंबर दॅट कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू वेअर पी अँड क्यू आर इंटिजर्स अँड क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. ठीक आहे. म्हणजे ते नंबर्स कोणत्या फॉर्ममध्ये आले पाहिजे? पी अपॉन क्यू म्हणजे कसे आले पाहिजे? उदाहरणार्थ काय 1/2 3/2 असे अपॉन नंबर्स आले पाहिजे. ठीक आहे. आणि क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. ठीक आहे. म्हणजे क्यू हा झिरोच्या इक्वल नाही पाहिजे. ठीक आहे. मग ती झिरो कॅन बी रिटर्न ते नंबर्स असे येऊ शकतात. मग कसे 0/1 म्हणजे किती? झिरो. यांचं म्हणणं काय? समजा हा पहिला नंबर काय पी आहे, हा नंबर काय खालचा हा क्यू आहे. मग क्यू किती पाहिजे? क्यू हा झिरो नाही पाहिजे. क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. क्यू हा झिरो जर असला तर काय होऊन जाईल? प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे. 0/1 असा पाहिजे नंबर पाहिजे. 0/2 0/5 असे नंबर पाहिजे. ठीक आहे. आता या क्वेश्चनचा आन्सर काही आन्सर आहे. रॅशनल नंबर इज एनी नंबर दॅट कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. म्हणजे असा एखादा नंबर जो पी अपॉन क्यू म्हणजे उदाहरणार्थ 3/2 1/2 असे लिहिता येऊ शकते. त्या नंबरचं काय म्हणतं? इंटिजर्स म्हणतं किंवा रॅशनल नंबर होता. आणि क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. जो क्यू हा नंबर आहे क्यू म्हणजे खालचा नंबर हा झिरोच्या इक्वल म्हणजे नाही पाहिजे. नंबर कशी पाहिजे? 0/1 म्हणजे वरचा पी हा पी हा पाय मानला आपण पी वर पी झिरो असला चालेल पण खालचा नंबर झिरो नाही पाहिजे. अजून काही 0/2 अजून काही 0/3 असं. ठीक आहे. therefore 0 काय आहे? रॅशनल नंबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड 6 रॅशनल नंबर्स. 6 रॅशनल नंबर शोधायचे बिटवीन 3 अँड 4. आता 3 अँड 4 मध्ये रॅशनल नंबर कसे शोधायचे सांगतो गाडी आता. इथे सोल्युशन दिले पण ते सोल्युशन समजून सांगतो मी. 3 ला आपण कसं लिहायचं? 3 ला तुम्ही लिहायचं 30. काय लिहायचं? 30. 4 ला काय लिहायचं? आणि 4 ला लिहायचं तुम्ही 40. 3 ला काय लिहायचं? 30 आणि 4 ला काय लिहायचं? 40 लिहायचं. ठीक आहे. दोघांचं मग काय करायचं? दोघांना कसं लिहायचं? फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहायचं. आता फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं मला सांगतो. समजा हा 3 आहे. तोच हाती बरोबर तर चेंजेस करायचे. 3 ला आपण लिहायचं 30 वरती 30 आणि खाली लिहायचं 10. खाली लिहायचं 10 लिहायचं. ठीक आहे. तुम्ही याला सॉल्व्ह केलं उत्तरमध्ये किती येणार आहे? 3 येणार आहे. 0 0 कॅन्सल होऊन जाईल. 3 आपण म्हणजे 3 उत्तर येणार आहे बरोबर. आणि याला कसं लिहायचं मग? 4 ला आपण कसं लिहू शकतो? 4 ला आपण असं लिहू शकतो 40/10. 10 फिक्स राहणार आहे बरं का. 10 फिक्स राहणार आहे. 0 0 कॅन्सल उत्तर किती येणार? 4 येणार आहे बरोबर. मग आता काय करायचं? दोघांना लिहून घ्यायचं आहे. कुठं 30/1 ला काय 30/10 लिहून घ्यायचं. आता मला सांगा 30 नंतर कोणता नंबर येतो? 30 नंतर येतो 31/10 सिंपल. 31 नंतर कोणता येतो? 32/10 बरोबर. 32 नंतर 33/10 बरोबर. 33 नंतर 34/10 बरोबर. आता असे नंबर्स काय जाणार आहे. मग 6 रॅशनल नंबर्स बिटवीन देम आर. कोणते कोणते 6 म्हणजे 35/10 झालं. 36/10 झालं. मग आता 37 पण 38 पण पण तुम्हाला विचारलं किती 6 विचारले. यांच्यापैकी कोणते 6 तुम्ही लिहून द्यायचे. झालं. हे बघा. ठीक आहे. 36 पण लिहू शकता आपण. आता पुढचा क्वेश्चन घेऊ. फाइंड 5 रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स बिटवीन 3/5 आणि 4/5 मधले रॅशनल नंबर्स काढायचे. ठीक आहे. आता रॅशनल नंबर कसे काढायचे बघू आता. आता 3/5 आपण कसं लिहू शकतो? 3/5 3/5 लिहू शकतो आपण 30/50. just multiply both fractions by 10 म्हणजे 10 आणि 10 मल्टिप्लाय करा दोघांना 30/50 आणि 4/5 आपण कसं लिहू शकतो? 40/50 बरोबर. ठीक आहे. 5 नंबर्स आहेत त्यांच्यामधले नंबर्स कसे येतील? समजा आपण 30/50 हा पहिला नंबर आहे बरोबर. ठीक आहे. दुसरा नंबर कसा आहे म्हणता? 30 नंतर 31/50 बरोबर. त्याच्यानंतर 32/50 कळलं. 33/50. आता मला एक सांगा किती नंबर विचारले? 5 ना सोपं आहे. एक झालं हा पहिला होता बरोबर. हा काय घ्यायची गरज नाही. 1 2 3 त्याच्यानंतर 34/50 अजून 35/50 असं कळलं. ठीक आहे.
नेक्स्ट पुढे होता स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स ओळखायचे. एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर. आता पहिली गोष्ट म्हणजे नॅचरल नंबर कोणते नंबर असतात, जी 1 2 3 4 ठीक आहे. नॉर्मल काउंटिंग नंबर्स म्हणतो आपण त्यांना. होल नंबर्स कोणते असतात, होल नंबर म्हणजे स्टार्टिंग 0 पासून होते, ठीक आहे. हा फरक आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर इन्क्लुडेड इन होल नंबर्स. आता होल नंबर जेवढे आहे या सगळ्या होल नंबर्स नॅचरल नंबर आहे का, आहे बघा. 1 2 3 4 आहे सगळे, म्हणजे काय स्टेटमेंट काय ट्रू आहे. नेक्स्ट एव्हरी इंटिजर इज अ होल नंबर. इंटिजर म्हणजे कोणते असतात, इंटिजर म्हणजे काय +1 +2 +3 बी असतात, -1 -2 बी असतात, ठीक आहे. सगळ्या टाईपचे असतात. इन्क्लुडेड निगेटिव्ह नंबर्स असो म्हणजे काय एव्हरी इंटिजर इज अ होल नंबर. म्हणजे काय एक्झाम्पल कोणते कोणते -1 -2 पाहिजे बरोबर. होल नंबर्समध्ये असतं का इंटिजर, होल नंबर्समध्ये निगेटिव्ह नंबर्स काय असतात नसतात, ठीक आहे. म्हणजे काही फॉल्स आहे. एव्हरी रॅशनल नंबर इज अ होल नंबर. आता एव्हरी रॅशनल नंबर इज अ होल नंबर आहे म्हणजे 1/2 इज अ रॅशनल नंबर बट नॉट अ होल नंबर. हा होल नंबर आहे का, होल नंबर कोणते 0 1 2 3. मग काय रॅशनल म्हणजे कोणते 1/2 फॉर्म मध्ये P/Q बोललो मग सकाळी मगाशी. P/Q फॉर्म मध्ये 1/2 फॉर्म मध्ये आहे का नाही, ही काय फॉल्स. आता हे झालं 1.1 कम्प्लीट. नंबर सिस्टम चॅप्टर आहे न्यू सिलेबस मधलं, ठीक आहे. नंबर सिस्टम चॅप्टर आहे न्यू सिलेबस मधलं. नेक्स्ट आता एक्सरसाइज 1.2 याच्यामध्ये आपण 1.1.2 बघणार आहे, बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार, ठीक आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू ऑर फॉल्स ओळखायची. एव्हरी इरॅशनल नंबर इज अ रिअल नंबर. रिअल नंबर्स आर इन्क्लुडेड इन रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स, ठीक आहे. रिअल नंबर्स मध्ये कोणते नंबर्स असतात, P/Q फॉर्म मध्ये नंबर असतात, मग काही ट्रू आहे. एव्हरी पॉईंट ऑन द नंबर लाईन इज अ फॉर्म ऑफ रूट एम वेअर एम इज अ नॅचरल नंबर, ठीक आहे. बघू बरं 2 3 5 आर नॉट इन द फॉर्म ऑफ रूट 5 म्हणजे काय, हे रूटच्या फॉर्म मध्ये आहे का, अशी नाही म्हणजे काय फॉल्स आहे. Every real number is an irrational number. Real numbers included in irrational numbers also. Every real number is an irrational number. म्हणजे काय फॉल्स आहे. काही जर 1/2 आलाय, 3 आलाय, 2 आलाय, तर एव्हरी रिअल नंबर तुम्हाला माहिती कोणती असते, ठीक आहे. आर द स्क्वेअर रूट्स ऑफ द ऑल पॉझिटिव्ह इंटिजर आर इरेशनल इफ नॉट गिव्हन एक्झाम्पल सोल्युशन. स्क्वेअर रूट्स ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स. स्क्वेअर म्हणजे 4चं स्क्वेअर रूट किती, इरॅशनल आहे. म्हणजे सगळे काय इरॅशनल नंबर्स येत आहे, म्हणजे प्रॉपर नंबर्स येत आहे बरोबर. म्हणजे काय रॅशनल नंबर्स येत आहे, म्हणजे काय नो इज द उत्तर, ठीक आहे. शो आता काय करायचं तुम्हाला, शो हाऊ रूट 5 कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन द नंबर लाईन. द रूट 5 हा नंबर तुम्हाला नंबर लाईन रिप्रेझेंट करायचा, कसं करायचं. ड्रॉ नंबर लाईन आणि मार्क पॉईंट ओ ॲज 0. एकदम सिंपल आहे, ठीक आहे. समजा ही नंबर लाईन काढून आता, ठीक आहे. नंबर लाईन काढली, नंबर लाईन ती प्रत्येक काढतो बरोबर. त्याच्यामध्ये काय करायचं 0 बरोबर. इथं कोणता नंबर येते +1 +2 +3 +4 +5 बरोबर का. इथे खाली कोणती येते -1 -2 -3 -4 अशी नंबर येते बरोबर. ड्रॉ नंबर लाईन अँड मार्क पॉईंट ओ. समजा इथं घेतला, ॲट 0 कोणता पॉईंट घ्यायचा, ओ पॉईंट घ्यायचा, ठीक आहे. घेतला ओ पॉईंट. मेक पॉईंट ए ॲट 2 युनिट्स ऑन द नंबर लाईन. मेक पॉईंट ए ॲट 2 युनिट्स म्हणजे इथं करायचं आहे. मार्क पॉईंट ए, इथं ए घ्यायचं आहे, ठीक आहे. ॲट पॉईंट ए ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन ऑफ 1 युनिट. आता हे पॉईंट एला किती लाईन, 1 युनिटची म्हणजे 1 सेंटीमीटरची ड्रॉ करायची अशी, ठीक आहे. किती ड्रॉ अँड जॉईन द पॉईंट ओ. काय करायचं, हे जॉईन करायचं आहे. काय करायचं, पॉईंट ओला काय जॉईन करायचं. The length of the represents root 5 with center O अशी as we discussed. मला काय म्हणता याच म्हणतात रूट 5 ची आपल्या रिप्रेझेंटेशन, ठीक आहे. आता पुढे तुम्हाला काय प्रॅक्टिस क्वेश्चन लिहिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ देणार आहे, ठीक आहे. या पीडीएफ मध्ये तुम्ही काय करायचे, हे सगळे क्वेश्चन्स करायचे बरोबर. हे क्वेश्चन्स तुमच्या मताने सॉल्व्ह करायचे. काय करायचे, तुमच्या मताने सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. 1.2 वर पण बेस, ठीक आहे. हे सगळे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहे. हे कुठे मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि चॅनलला काय करा, सबस्क्राईब.